प्रियाला प्रीत कळेना. येस, फायनली चंदू आज येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून नुसतं मी त्याला वेबकॅमवर पाहत होते, त्याच्याशी गप्पा मारत होते, पण आता हे सगळं संपतंय. चंदू परत येतोय. अरे चंद्या, क्या बात आहे. तू फोन काय नाही केलंस बेड्या? अरे मी टॅक्सीने आलो. बेडाच झालो नसतो का तुला घ्यायला? त्यात काय एवढं? काम करा. आई, आजी, अरे. रिया, या सगळे लवकर, चंदू आलाय. हो हो. अरे हो रे बाबा. काय आलो, आलो. अरे असं कसं म्हणतोस तू? साता समुद्र पलीकडून आलायस मग रे ओवाळायला नको. हो हो बस 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 बस. आजी तू सारखी म्हणायचीस ना की माझे गुडघे दुखतायत, सांधे दुखतायत. हे बघ मी याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे तिथल्या नॅचरल पदार्थांपासून बनवलेले ऑइल्स आणले. तिथे लाव 10 दिवसात बरं वाटेल तुला. अरे माझ्या सोन्या, खरंच माझे पाय सध्या एवढे दुखतायत ना. अगं तू लावून तर बघ. आभ्या थांब, तुझ्यासाठी पण आणले. अभि, अभि उठ ना. अभि, काय ग? अभि माझ्या पोटात खूप दुखायला लागलंय. बहुधा डिलिव्हरीची वेळ आली आहे. चल ना पटकन दवाखान्यात जाऊ. तो काही काळजी करू नका हो, तुम्ही. शमी पण ते दीर्घ श्वासन. ओके, काळजी घे. हा? तुम्ही बाहेर सिस्टर यांना आतमध्ये घ्या. चला. मी सांगू का तुला, तिच्या सगळ्या लक्षणांवरनं तिला मुलगा होणार आहे बघ. ठीक आहे ना, मुलगा होऊ दे, मुलगी होऊ दे. तुम्ही जरा काय म्हणाले डॉक्टर? काय नाही, डॉक्टर म्हणाले की या कळा खऱ्या नव्हत्या, तो फॉल्स अलार्म म्हणतात तसं होतं, त्यामुळे इतक्यात तरी काही नाही. ऐक, अभि, शमी परत त्रास होतोय? अभि माझ्या पोटात कळायला लागलं. चल. हे बघ, हे बघ. पटकन यांना ओटी मध्ये घेऊन चला. तयारी झाली का सगळी? हा, त्यांना घेऊन या पटकन. पण मी आत आलो तर? नाही अजिबात आत यायला अलाउड नाहीये तुम्हाला. तुम्ही येऊ पण नका आणि काळजी करू नका तुम्ही. व्यवस्थित होणार सगळं काही. किती अस्वस्थ झालाय. नाही, सगळं व्यवस्थित होईल. भरपूर काम करून घेतलंय मी तिच्याकडून. नॉर्मल डिलिव्हरी होणार आहे. काय झालं अभि? मुलगी? बोल ना. मुलगा. मुलगा झालाय. आजीला ओळखतो बाळा तू? थांब थांब थांब, आपण एक काम करूया, तुला सगळ्यांची ओळख करून देऊया. आधी कोण? हा, हे आहे आमचं छान छोटस गोड बाळ. बाळानंतर कोण? आता हा, ये है खुंखार आतंकवादी. ओ सॉरी, चुकून न्यूज चॅनल लागला. बाळा, ही आहे तुझी खतरनाक पणजी, म्हणजे आमची आजी. आजी नंतर कोण? बाळाचे आजोबा, म्हणजे आमचे सुभाष काका. आता आजी झाली, आजोबा झाले, आका. अरे हा, बाळाची मावशी आशुदी आणि ओ अँग्री यंग मॅन जय काका. चला, आशुदी आणि जय काका. आता कोण? अरे वा, मेघना आत्या पण आली आहे बाळाची. मेघना आत्या, काळजी करू नको, ती काही तुझ्यावर आता खेकसणार नाहीये. चंदू गपरे. आणि या बाळाचा काका नचिकेत. कसा आहेस? या, आता तुम्ही सगळेजण तिथे थांबा. आता कोण राहिलं? अरे बापरे, हा मेंबर सोडला तर आज मला खायला काय मिळणार? ती आहे बाळा तुझी आता नवीन होणारी काकू, पण आधीपासून झालेली मावशी, रिया काकू. किती बावरले होते ना मी. आपल्या मनातल्या प्रेमाला चेहरा शोधण्यासाठी आले होते इंडियात. तू मला रिसीव्ह करायला आला होता. हो, पण तुला मिळण्याच्या आधी माझ्याच मनातल्या प्रेमाला चेहरा मिळाला आणि पहिल्याच भेटीत तुझ्या प्रेमातच पडलो होतो. बघ ना, काही न ठरवता, काही न कळवता आपल्या आवडीनिवडी किती जुळत गेल्या ना एकमेकांशी. तुला आठवतं तुम्हाला ट्रेनमध्ये आय लव्ह यू म्हणाला. सोड, मला माहिती तू काही करू शकत नाही. मी शमिका, डोळे उघड शमिका. आय लव्ह यू शमिका. आणि तू देवळात.
आणि त्यानंतर आपण सगळ्यांचा विरोध पत्करून एकमेकांचा हात धरला होता. शेवटी काय असतं रे, जर उत्कट प्रेम असेल ना तर सुखाची सोनेरी पावलं तुमच्या दारावर उमटतातच. आणि जिथे विश्वास असतो, जिथे माया असते, जिथे एकमेकांबद्दल खूप प्रेम, खूप आदर असतो, तिथे तिथे अभिजित शमिकाची प्रेम कहाणी असते. आतापर्यंत खूप प्रेम केलं तुम्ही आमच्यावर, जितकं आम्ही एकमेकांवर केलं ना तितकंच. आणि तुमच्याच साक्षीनं ही कथा पुढे बहरत राहिली. आम्ही हसलो, आम्ही रडलो, आम्ही जाणते झालो, सगळं काही तुमच्या आधारानं. पण आज जरी आम्ही तुमचा निरोप घेत असलो तरी एक गोष्ट मात्र नक्की, ही काय आपली शेवटची भेट नाहीये, नाही का? हो, आम्ही तुमच्या मनात असू आणि तुम्ही आमच्या आठवणीत. जिथे जिथे हळवं नातं असेल, जिथे दोन उत्कट प्रेम करणारे असतील, जिथे वादानंतरचं एकत्र येणं असेल, जिथे एकमेकात विरघळणं असेल, जिथे अबोला असेल, रुसवा असेल, हा पण तो सगळाच फसवा असेल, जिथे एकमेकांविषयी तडजोड आणि त्याग असतो, जिथे एकमेकांविषयी वाटणारा राग असा चटकन नाहीसा होतो, जिथे प्रेम आणि प्रेम कहाणी असेल, तिथे तिथे तुमच्या आजूबाजूला आसपास आम्ही असू. अभिजित शमिका असतील. तुमचं आमच्यावरचं प्रेम असंच कायम ठेवा. अशीच आठवण काढत राहा. आयुष्याच्या वळणावर आपण परत भेटूच यात. तोपर्यंत बाय. माझी या प्रियाला